माझा, आवाज आम जनतेचा, देश हिताचा। इंद्रायणी घाटावर भगव्या ध्वजाचे दिमागदार अनावरण। पवित्र एकादशी दिनाचे औचित्य साधून इंद्रायणी नदी घाट परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात भगव्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले। इंद्रायणी आरती सेवा समिती यांच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या इंद्रायणी नदी घाटावरील ध्वजस्तंभावर मोठा भगवा ध्वज लावून नवीन ध्वजाचे विधिवत प्रदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमामुळे संपूर्ण घाट परिसर भक्तिरसाने भारावून गेला होता। समितीचे संयोजक अर्जुन मेदनकर यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले। यावेळी समितीच्या संयोजिका अनिताताई झुजम यांच्यासह विविध मान्यवर, वारकरी, नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी इंद्रायणी घाट परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले। घाट परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। भगवा ध्वज हा हिंदू संस्कृती, वारकरी परंपरा आणि आध्यात्मिक एकतेचे प्रतीक असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले। कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। प्रसाद वितरणातही नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। एकादशी निमित्त आयोजित या कार्यक्रमाचे इंद्रायणी घाट परिसराला धार्मिक आणि सांस्कृतिक वैभव प्राप्त झाले असून भाविकांकडून समितीच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे। तीर्थक्षेत्र आळंदीमधील इंद्रायणी नदी घाटावर गेल्या 3 वर्षापासून इंद्रायणीची आरती आळंदीतील महिला ग्रामस्थ, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, इंद्रायणी आरती सेवा समिती आणि विविध सेवाभावी संस्था आणि पंचक्रोशीतील महिला, विशेषतः महिलांचं या आरतीमध्ये खूप मोठं योगदान आहे। आणि आरतीच्या माध्यमातून जी गेल्या 3 वर्षापासून जनजागृती झालेली आहे आणि याच माध्यमातून इंद्रायणी नदीच्या प्रदूषण मुक्तीचा मार्ग हा खुला झालेला आहे। शासनाचं, आळंदी नगर परिषदेचं, प्रदूषण नियंत्रण मंडळाचं आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचंही लक्ष इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेकडे वेधण्याचं काम ह्या इंद्रायणी माता आरतीच्या माध्यमातून सातत्याने जनजागृती झाल्यामुळं त्यांना ते लक्ष द्यावं लागलं। त्यासाठी इंद्रायणी आरती सेवा समितीच्या माध्यमातून, राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या माध्यमातून आळंदी नगर परिषद, पुणे जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता। आणि आता इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेच्या बाबतीत कामकाज सुरू झालेलं आहे आता। आणि अजून काही काळामध्ये इंद्रायणी नदीचं मुख्य अंतरंग आहे हे नदीमध्ये जे ठिकठिकाणावरून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून, विविध ग्रामपंचायतीच्या हद्दीमधून, आळंदी नगर परिषदेच्याही हद्दीतलं काही सांडपाणी थेट इंद्रायणी नदीमध्ये जात आहे। ते सांडपाणी इंद्रायणी नदीमध्ये जाणार नाही याची दक्षता घेण्याचं काम आणि त्यासाठी पाठपुरावा करण्याचं काम सध्या सुरू आहे। आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने जे रसायन मिश्रित सांडपाणी आहे, थेट मैला मिश्रित सांडपाणी नदीपात्रामध्ये सोडलं जाते, ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचं पाप हे आळंदीकरांच्या माथी मारलं जाते। ते सांडपाणी नदीपात्रामध्ये ठिकठिकाणावरून सोडलं जाऊ नये यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आणि आळंदी नगरपालिकेने देखील STP प्रकल्प प्राधान्याने हाती घेऊन तो प्रकल्प कार्यान्वित करावा, ही अशी आज इंद्रायणी सेवा समितीच्या माध्यमातून मागणी केली जात आहे। धन्यवाद।